दत्तगुरूंची शिकवण आपल्याला केवळ आध्यात्मिक प्रगतीच नव्हे तर व्यवहारात ताठ मानेने जगण्याचा मार्ग दाखवते. स्वतःची ओळख निर्माण करणे आणि आपला आत्मसन्मान जपणे ही आपली स्वतःची सर्वात मोठी जबाबदारी आहे. याच विषयावरील दत्तगुरूंच्या तत्वज्ञानावर आधारित खास पॉवरफुल गोष्टी आपण जाणून घेऊयात. दत्तगुरू सांगतात की प्रत्येकाच्या आत एक ईश्वरी अंश दडलेला असतो, जो ओळखणे अत्यंत गरजेचे आहे. स्वतःची तुलना इतरांशी करून स्वतःला कमी लेखणे हा आपल्या अस्तित्वाचा आणि ईश्वराचा अपमान आहे. तुम्ही जसे आहात तसे स्वतःला पूर्णपणे आणि आदराने स्वीकारायला नेहमी शिका. आपल्यातील कला, गुण आणि क्षमतांवर दृढ विश्वास ठेवल्याने आपला आत्मविश्वास आपोआप वाढतो. स्वतःची खरी ओळख पटली की जगात कोणतीही शक्ती तुमचा आत्मसन्मान कधीही हिरावून घेऊ शकत नाही. स्वतःच्या गरजांसाठी आणि सुखासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहणे हा आत्मसन्मानाचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. निसर्गातील 24 गुरूंकडून शिकवण घेताना दत्तगुरूंनी नेहमी स्वावलंबनाचा आणि स्वतंत्र विचारांचा पुरस्कार केला आहे. आपले विचार, निर्णय आणि कृती यावर केवळ आपले स्वतःचे पूर्ण नियंत्रण असले पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहता तेव्हा समाजही तुम्हाला योग्य तो मान आणि आदर देतो. कोणासमोरही लाचार न होता स्वतःचे जीवन स्वतःच्या अटींवर जगण्यातच माणसाचा खरा अभिमान आहे. लोकांच्या बोलण्यावरून स्वतःची किंमत कधीही ठरवू नका, कारण लोकांची मते त्यांच्या सोयीनुसार सतत बदलत असतात. कोणी तुमची स्तुती केली म्हणून हुरळून जाऊ नका आणि कोणी निंदा केली म्हणून खचूनही जाऊ नका. दत्तगुरूंप्रमाणे आपली बुद्धी स्थिर ठेवून केवळ स्वतःच्या ध्येयावर आणि कर्तव्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. तुमच्या चारित्र्याची आणि निष्ठेची खरी पावती तुम्हाला स्वतःलाच द्यायची असते, जगाला नाही. जो माणूस स्वतःच्या नजरेत उजळ असतो त्याला जगाच्या प्रमाणपत्राची अजिबात गरज भासत नाही. ज्ञान हाच असा एकमेव मार्ग आहे जो तुम्हाला अंधकारातून प्रकाशाकडे आणि अज्ञानातून आत्मसन्मानाकडे सुरक्षितपणे नेतो. जगात जिथून चांगले शिकता येईल तिथून ते नम्रपणे ग्रहण करण्याची वृत्ती कायम जिवंत ठेवा. मात्र हे ज्ञान मिळवताना स्वतःचे मूळ विचार आणि विवेकबुद्धी दुसऱ्याच्या दावणीला कधीही बांधू नका. ज्ञानामुळे व्यक्तीला योग्य आणि अयोग्य यातील फरक समजतो व तो स्वतःची कधीच फसवणूक होऊ देत नाही. ज्ञानी मनुष्य कधीही स्वतःचा अपमान मुकाट्याने सहन करत नाही आणि दुसऱ्याचा विनाकारण अपमान करतही नाही. जगाला फसवणे अत्यंत सोपे असले तरी माणूस स्वतःच्या विवेकाला आणि अंतर्मनाला कधीही फसवू शकत नाही. तुम्ही एकांतात जे विचार करता आणि जशी कृती करता तीच तुमची खरी आणि अंतिम ओळख असते. स्वतःच्या चुका लपवण्याऐवजी त्या मोकळेपणाने स्वीकारून त्यातून योग्य तो धडा घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. स्वतःशी प्रामाणिक असणारा माणूस कधीही अपराधीपणाच्या भावनेने जगत नाही आणि नेहमी ताठ मानेने चालतो. हाच प्रामाणिकपणा तुमच्या चारित्र्याला एक अनोखी झळाळी देतो आणि तुमचा आत्मसन्मान कायम वाढवतो. नाती टिकवण्यासाठी किंवा लोकांना खुश ठेवण्यासाठी स्वतःच्या मूळ तत्वांशी कधीही तडजोड करू नका. जिथे तुमच्या शब्दाला, अस्तित्वाला आणि विचारांना कवडीचीही किंमत नाही तिथे थांबणे निव्वळ मूर्खपणाचे असते. दत्तगुरूंची शिकवण सांगते की सत्याची कास धरून एकाकी चालणे हे खोट्या गर्दीत चालण्यापेक्षा कधीही श्रेष्ठ ठरते. स्वतःचा स्वाभिमान मारून मिळवलेले यश किंवा प्रेम हे फार काळ टिकू शकत नाही, हे कायम लक्षात ठेवा. स्वतःच्या सीमा निश्चित करा
आणि इतरांना त्या सीमांचे काटेकोरपणे उल्लंघन कधीही करू देऊ नका. तुमचे कर्मच तुमची खरी ओळख निर्माण करत असते. त्यामुळे नेहमी श्रेष्ठ आणि शुद्ध कर्म करत राहा. फळाची अपेक्षा न करता आपले कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडण्यातच माणसाचे खरे मोठेपण दडलेले असते. वाईट मार्गाने मिळवलेली संपत्ती किंवा प्रसिद्धी माणसाचा आतील आत्मसन्मान आणि शांती कायमची नष्ट करते. जेव्हा तुम्ही निस्वार्थ भावनेने आणि सत्याच्या मार्गाने काम करता, तेव्हा ईश्वरी कृपा नेहमी तुमच्या पाठीशी उभी असते. चांगल्या कर्मांची शिदोरी तुम्हाला कोणत्याही संकटात खंबीरपणे उभे राहण्याचे प्रचंड बळ देत असते. बाहेरच्या जगात कितीही गोंधळ आणि कोलाहल असला तरी तुमच्या मनातील शांती ढळू न देणे हेच खरे कौशल्य आहे. मनाची शांती ही बाजारात विकत मिळत नाही, तर ती स्वतःच्या आतील विचारांच्या शुद्धीकरणातून प्राप्त होते. रागावर आणि अहंकारावर नियंत्रण मिळवणारा माणूस कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा तोल धरू देत नाही. शांत मनाने घेतलेले निर्णय नेहमी अचूक असतात आणि ते तुमचे जीवन अधिक सुखकर व प्रगल्भ बनवतात. स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची सवय तुम्हाला खऱ्या अर्थाने स्वतंत्र, आनंदी आणि सन्माननीय बनवते. घडून गेलेल्या वाईट घटनांना कुरवाळत बसण्याने तुमचा वर्तमान आणि भविष्य दोन्ही पूर्णपणे अंधकारमय होतात. भूतकाळात झालेल्या चुका किंवा झालेला अपमान विसरून नवीन उमेदीने पुढे जाण्यातच खरे शहाणपण आहे. दत्तगुरू शिकवतात की क्षमा करणे हे मोठ्या मनाचे लक्षण आहे, पण त्याच चुका पुन्हा होऊ न देणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. स्वतःला रोज एक नवीन संधी द्या आणि जुन्या विचारांच्या साखळदंडातून स्वतःला कायमचे मुक्त करा. जो माणूस भूतकाळाचे ओझे सोडून वर्तमानात जगतो तोच स्वतःचा खरा विकास साधू शकतो. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर मनापासून प्रेम करत नाही, तोपर्यंत जग तुमच्यावर कधीही प्रेम किंवा तुमचा सन्मान करू शकत नाही. स्वतःच्या शरीराची, मनाची आणि आरोग्याची योग्य काळजी घेणे ही तुमची स्वतःप्रती असलेली प्राथमिक जबाबदारी आहे. तुम्ही या विश्वातील ईश्वराची एक अद्वितीय आणि सुंदर रचना आहात, ही जाणीव मनात सतत तेवत ठेवा. स्वतःच्या गरजांना प्राधान्य देणे हा स्वार्थीपणा नसून तो स्वतःप्रती असलेला आदर आणि खरा आत्मसन्मान आहे. स्वतःला ईश्वराचे पवित्र मंदिर मानून आपले संपूर्ण जीवन अत्यंत आनंदाने आणि सन्मानाने जगायला शिका. जीवनातील प्रत्येक गोष्टीबद्दल योग्य ती अलिप्तता बाळगणे हा आत्मसन्मान जपण्याचा आणि स्वतःला ओळखण्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. कोणत्याही व्यक्तीत, भौतिक वस्तूत किंवा नात्यात स्वतःला इतके अडकवू नका की त्यांच्याशिवाय तुमचे स्वतःचे काही अस्तित्वच उरणार नाही. दत्तगुरूंच्या अवधूत वृत्तीप्रमाणे जगात राहूनही त्यातील मोहापासून दूर राहता आले पाहिजे, तरच आपले मन खऱ्या अर्थाने स्वतंत्र आणि आनंदी होते. जेव्हा तुम्ही फळांच्या किंवा लोकांच्या अपेक्षांच्या ओझ्यातून स्वतःला मुक्त करता, तेव्हा तुमचा आत्मविश्वास आणि मानसिक शांती अनेक पटींनी वाढते. अशी अनासक्त वृत्ती तुम्हाला कोणत्याही कठीण प्रसंगात खचू देत नाही आणि तुमचा स्वाभिमान सर्व परिस्थितीत अबाधित ठेवते. स्वतःच्या विचारांवर आणि मूल्यांवर ठाम राहून कोणत्याही परिस्थितीला अत्यंत निर्भयपणे सामोरे जाण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा. जेव्हा तुम्ही चुकीच्या गोष्टींना किंवा अन्यायाला घाबरून गप्प बसता, तेव्हा तुम्ही नकळतपणे तुमचा स्वतःचाच सर्वात मोठा अपमान करत असता. अज्ञानातून आणि असुरक्षिततेतून निर्माण होणाऱ्या सर्व प्रकारच्या भीतीवर ज्ञानाच्या प्रकाशाने पूर्णपणे मात करायला दत्तगुरू आपल्याला शिकवतात. तुमचे ध्येय आणि तुमचा मार्ग योग्य असेल तर संपूर्ण जग तुमच्या विरोधात उभे ठाकले तरीही मागे हटण्याची अजिबात गरज नसते. निर्भयता हा आत्मसन्मानाचा सर्वात मजबूत पाया आहे, जो तुम्हाला नेहमी एक सन्माननीय, ताठ मानेचे आणि तेजस्वी जीवन जगण्याची
प्रेरणा देतो. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.